मी विश्वास नलावडे आणि तुम्ही पाहतात लोकसेवा 24+7 न्यूज चॅनल. मित्रांनो, आज 28 जानेवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विमान दुर्घटनेमध्ये त्यांना मृत्यू आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा दुःखाच्या खाईमध्ये लोटलेला आहे. सर्वीकडं दुःखाचा प्रसंग हा महाराष्ट्रावरती आलेला आहे. यामध्येच एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे आकार DG9. इथे काही संशयास्पद गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यानंतर या चॅनलवरून ह्या संचालकांचा व्हिडिओ हा डिलीट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यांनी असा दावा केला होता की 28 जानेवारी 2026ला अजित पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. परंतु 27 जानेवारीला विकिपीडिया या नामांकित वेबसाईटवरती एका व्यक्तीने 27 जानेवारीला अजितदादा पवार यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपलेला आहे असं त्यांनी ती माहिती अपलोड केलेली आहे. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणालाही शॉक लागण्यासारखंच होतं, पण याची शहानिशा करण्यासाठी आम्ही करायची ठरवली आणि आम्ही विकिपीडिया या साईटवरती आम्ही भेट दिली आणि आमच्या निदर्शनास आले की हे जे गृहस्थ किंवा हे जे संचालक आहे आकार DG9चे, यांनी जो दावा केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य दिसत आहे. मित्रांनो, आम्ही जे विकिपीडिया या वेबसाईटला जे साईटवरती व्हिजिट दिली त्याचा संपूर्ण व्हिडिओ आम्ही या व्हिडिओच्या पुढे टाकत आहोत. तर मित्रांनो, मी विश्वास नलावडे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेलेले आहे. आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातामध्ये त्यांना मृत्यू आलेला आहे. मित्रांनो, या अनुषंगाने आकार DG9 या न्यूज चॅनलमध्ये एक व्हिडिओची पुष्टी करण्यात आलेली आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की 27 तारखेला ही बातमी लीक झालेली होती विकिपीडियावरती आणि काही वेळाने तो व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरून हटवण्यात आलेला आहे. परंतु हा व्हिडिओ आम्ही डाउनलोड करून ठेवलेला आहे, तो आम्ही आमच्या चॅनलवरती अपलोड करू की त्यांचं काय म्हणणं होतं ते. पण सुरुवातीला त्यांनी जी माहिती सांगितली ती आपण तपासणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की 27 तारखेलाच ही माहिती म्हणजे अजितदादांचा कार्यकाळ संपणार आहे हे एका व्यक्तीने विकिपीडियाला ही माहिती डाउनलोड केली होती. त्या अनुषंगाने आपण विकिपीडियावरती आलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो. अजित पवार यांचा विकिपीडिया आपण खोललेला आहे. ह्याच्यामध्ये व्ह्यू हिस्ट्रीमध्ये गेले असता आपण हे बघा, हे जी माहिती डाउनलोड केलेली त्या संदर्भात कोणी माहिती डाउनलोड केली, किती तारखेला केली, वेळ काय होतं अशी माहिती असते. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 27 तारखेला 500चं जे हे माहिती डाउनलोड केली त्याच्यावर आपण क्लिक केले तर ह्याच्यामध्ये 27 तारीख त्यांनी सांगितली. 27 जानेवारी 2026ला आपण ते शोधतो. 27 जानेवारी 2026 हे बघा, 27 जानेवारी 2000 हा जो सर ऑल्वेन नावाचा जो व्यक्ती आहे त्याने ही माहिती अपलोड केलेली आहे. आपण बघू ही माहिती त्यांनी काय टाकलेली आहे याच्यामध्ये. हे क्लिक केलेलं आहे आपण आणि बघा ही माहिती आहे. ही माहिती तुम्ही बघा, हा जो सर ऑल्वेन नावाचा जो व्यक्ती आहे त्याने 15:22 27 जानेवारी 2026ला माहिती त्यांनी अपलोड केली. त्यांनी माहितीमध्ये काय टाकलेलं आहे बघा खालती. हे जे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आनंदराव पवार यांचा हे इन ऑफिस लिहिलेलं आहे याच्यावर आणि बाकी पण आम्ही तुम्हाला माहिती दाखवणार ती कशा प्रकारे अपलोड केली जाते किंवा त्यांची माहिती अपलोड करण्याची पद्धती दाखवणार. हे बघा, 5 डिसेंबर 2024ला यांचा कार्यकाळ चालू झाला आणि 27 डिसेंबर 2024ला यांचा 27 जानेवारी 2026ला त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा, मी पुन्हा एकदा बोलतो की 5 डिसेंबर 2024ला यांचा कार्यकाळ चालू झाला
आणि 27 जानेवारी 2026ला त्यांचा कार्यकाळ संपलेला, असं त्याने ही माहिती. विकिपीडिया हे काय सर्व म्हणजे साधारण हे नाही आहे इथे. म्हणजे हा जो वेबसाईट आहे, ही वेबसाईट ही खूप जुनी आहे. आपल्याला कोणाची माहिती घ्यायची असेल आपण विकिपीडियावरती जाऊन माहिती घेतो. आता आपण या अनुषंगाने दुसऱ्या जी माहिती अपलोड केली ती कशा प्रकारे केलेली आहे की 27 जानेवारीच्या अगोदर जी माहिती किंवा 14 जानेवारी ही जी माहिती अपलोड केलेली आहे ती पण आपण बघूया. हे बघा, अजितदादांची माहिती 14 जानेवारीला जी अपलोड केलेली आहे 2025ला, सॉरी 26ला ना, 2026ला. हे बघा 15:40 14 जानेवारीला ही अपलोड केलेली आहे. ह्याच्यामध्ये बघा कसं लिहिलेलं आहे ही माहिती अपलोड करण्याची पद्धत. हे बघा इथं इन ऑफिस नाही लिहिलं तर ऑसी मेन ऑफिस असं उल्लेख आहे. हे बघा जवळून दाखवतो तुम्हाला, इन ऑफिस नाही फक्त. आणि इथं जे शपथ घेतलेले त्याची दिनांक टाकले, ॲरो खाली करा, 5 डिसेंबर 2024. आपण इतर दुसरी माहिती पण बघू ओपन करून 2-3. हो, आता ही किती 5 जानेवारी 2026. इथं वेळ आणि हे आहे याचा टायमिंग. आता ह्याला बघा बाकीच्या कुठल्याच ठिकाणी इन ऑफिस असा उल्लेख नाही आहे. इथं पण त्याच प्रकारे माहिती, फक्त आपण 27 जानेवारीची. आता दुसरं अजून एक बघू चला. ही एक माहिती बघू आपण. डेट टाईम आहे याचं आणि खालती बघा माहिती काय अपलोड. हे बघा ही माहिती देण्याची पद्धत सर्वीकडे. फक्त हा जो व्यक्ती आहे तो चालू करा, तो कोण आहे, तो किती तारखेला 27 जानेवारी 2000 हे हा सर ऑलगेन. हा जो व्यक्ती ह्यांनी जी माहिती टाकली ती आम्ही पुन्हा तुम्हाला ओपन करून दाखव. हे बघा पुन्हा ओपन करून दाखवलं तुम्हाला. बघा तुम्ही नीट बघा. हां खालती जाऊ द्या. अजित आनंदराव पवार. याने इन ऑफिस म्हणून त्यांचा म्हणजे कार्यकाळ कधी संपतोय 27 जानेवारी 2026ला कार्यकाळ त्यांचा संपतोय आणि 28 जानेवारी 2026ला अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे हा मृत्यू किंवा हे जी घटना आहे ही नियोजित होती का, असा प्रश्न या माध्यमातून उभा राहिलेला आहे. धन्यवाद.